150 रुपये किलो, 200 रुपये किलो। अरे वा मस्त, एकदम पांढरा शुभ्र जवळ आहे, मस्त सोडे एकदम मोठे मोठे आहेत आणि कोलंबीचे आहे ते। आंबट सुकट 300 रुपये किलो। कशी किलो आहे? सुके पापलेट आहेत 350 रुपये पापलेट, 400 रुपये किलो बागडे आहेत, मस्त एकदम फ्रेश आहेत। हे सोडे आहेत 400 रुपये किलो। बोंबील आहेत, मुशी 150 रुपये किलो। ढोमी आहे तर अजून स्वस्त आहेत। मस्त मच्छी, सुकी मच्छी, सगळ्या प्रकारच्या मच्छी येते यांच्याकडे। अशा चंदेरी पाहिजे वाकट्या, 350 रुपये पर्यंत तुम्हाला इथे वाकट्या मिळतात। घोळ मासा हा खाडीचा जवळ आहे का? हा 250 आहेत आंबाड। आणि जवळा कसा आहे? 200 रुपये किलो। भरपूर पाट्या लागल्यात, हे 200 रुपयाचे किलो किलोने घेतात सगळे जण। आली मच्छीवाली, आली मच्छीवाली आली। बोंबील, सुकट, वाकट्या। नमस्कार मंडळी, कसे आहात? मी आहे नीता, अनिता फॅमिली ब्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आज मी आलेली आहे सुक्या मच्छीच्या मार्केटमध्ये। इथे आमच्या भिवंडीमध्ये सुक्या मच्छीचं मोठं मार्केट आहे। बाजूलाच मुंबई गोवा हायवे मार्गे आहे, तर तिथेच हा मार्केट भरतो आणि दर सॅटर्डेला असो, सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत। तर दाखवते त्यात आतमध्ये काय काय मच्छी आहे, म्हणजे सुकी मच्छी पण असते आणि इतरही मार्केट म्हणजे इतरही बाजार भरतो। सोनाळे गाव आहे हा, आणि सोनाळे गावाच्या बाजूलाच इथे मैदान आहे। इथे क्रिकेटचं मैदान आहे, तर तिथे दर शनिवारी इथे मार्केट भरतो। हा आहे मुंबई गोवा हायवे आहे, तर इथे हायवेलाच इथे सगळं मार्केट भरतोय। आणि हे बघा असं मार्केट आहे पूर्ण, सकाळी 9 वाजल्यापासून चालू होतंय आणि ते स्टार्टिंगलाच बघू शकता कांदे बटाटेवाले आहेत। कसं आहे लसूण? 300 रुपये किलो आहे। मस्त लसूण आहे बघा, एकदम मोठा लसूण आहे बघा। आणि कांदे कसे आहेत? 2.5 किलो 100। ओके, तर बघा इथे पण मावश्या बसल्या तिथं। मावशी काय आहे? खुबे आहेत ना? हां, मला वाटलंच खुबे आहेत। आणि कसं वाट आहे? 50 रुपयाला सगळे। अच्छा, आणि इथे काही मच्छीवाली बसली, संपली वाटतं मच्छी। आणि इथे चिंबोरेवाले मावशी बसले। कशा मावशी चिंबोऱ्या? 500 आहेत आणि 400 वगैरे। ओली मच्छी पण आहे, सकाळी ओली मच्छी असते। आणि इथे काय आहे? मुंड्या, बोकडाच्या मुंड्या तिथे। इथे बघू शकता सुक्या मच्छीचा मार्केट चालू होतंय। आणि बघा मिस्टर आले सोबत आणि आज्ञा आले। आज्ञाला सुट्टी आहे, सॅटरडे आहे आणि आज्ञाला सुट्टी आहे म्हणून आज्ञा आमच्या सोबत आले। हाय, चला। समोरच मावशी बसले। मावशी काय जवळा कसा जेवढा मावशी? 400 रुपये किलो, 500 रुपये किलो। 400 रुपये किलो आणि हा 500, हा वेगळा। आणि हा आंबाड मावशी कशी आहे? आंबाड 300 रुपये। 300 रुपये किलो आंबाड आहे। अच्छा, हे बघा असे मस्त डोंगरचे डोंगर रचलेत। आणि हे छोटे बोंबील आहेत, ही सुकट आहे बारीक। कसे छोटे बोंबील? 300 रुपये किलो। अरे वा। मांदेली कसे? इकडे पण आंबाड सुकट आहे, मोठी सुकट, जाडी सुकट बोलतो त्याला। आणि इथं कसे बोंबील? 600 रुपये किलो। 600 रुपये किलो। आणि हे काय? ढोमी। ढोमी कशी ती? 200 रुपये किलो। 200 रुपये किलो। अरे वा मस्त। आणि वाकट्या कशा आहेत? 400 रुपये किलो। वाकट्या बघा 400। आणि कमी होतील का असे सेम भाव? होईल होईल। मावशी आले का मावशीकडनं घ्या, कमी करून देईल मावशी। आणि जवळा कसा आहे? 250 ने देशील? 300चा जवळा 250 देईल बघा। आल्यानंतर बार्गेनिंग करा, त्याच्यानंतरच घ्या। आणि दांडे कसे आहेत? 500 रुपयाला आहे, 400 ने देईल। आणि इथे पण बोंबील आहेत, जवळा आहे। आणि हे मला वाटते मांदेली दिसतात, या सुकी मांदेली। ए बाबू कसे आहे मांदेली? मांदेली कशी? 200 रुपये। 200 रुपये किलो मांदेली। आल्यानंतर थोडी बार्गेनिंग करा, त्याच्यानंतर घ्या, कारण प्रत्येकीकडे रेट वेगवेगळे असतात आणि रेट कमी जास्त होतात, फिक्स रेट नसतात इथे। हे बघा गोणी भरल्यात मस्त सुक्या मच्छीच्या। आणि हे काय? मोदकं बोलत नाही याला? मोदकं आहेत ना? कसं आहे ताई? कसे? 250 रुपये किलो मोदक। मोदक बोलतो त्याला काहीतरी, मोदकं। आणि आंबाड कशी आहे? हे बघा आंबाड एकदम फ्रेश आहे, बघू शकता एकदम फ्रेश आंबाड आहे। जाडी सुकट, आंबाड सुकट, जाडी सुकट जे काय असेल ते। आणि ही कशी आहे?
ती पण 300 रुपये, दादांकडे 300 रुपये किलो आहे. आणि दांडे कसे आहेत? 350. सोडे बघा 1200 रुपये किलो सोडे आहेत. मस्त सोडे आहेत, एकदम मोठे मोठे आहेत. आणि कोलंबीचे आहे ते, मुशी बिशीचे नाही, मिक्स नाही आहे त्याच्यामध्ये, ओरिजिनल आहेत. हे बघा इथे पण आहेत बोंबील, वाकटे तेच आहेत बहुतेक मच्छी. मावशी कसे वाकट्या कशा आहेत? 350 किलो. मस्त आहेत 350 ला, छान आहेत. आणि जवळा कसा आहे? 300 वाला जवळा 250 ला आहे. आणि आंबाट सुकट? आंबाट सुकट 300 रुपये किलो. ओके. इथे सुकी मच्छी आहे. पाकट कसा आहे किलो? 900 रुपये किलो. अँटीबायोटिक सर, विटामिन, कॅल्शियम, प्रोटीन सर. दवा टेकली तुम्ही. वाव, कशी किलो आहे? 1100. सुरमई कशी? सुरमई 800 रुपये किलो. आणि सुके पापलेट आहेत 800 रुपये किलो आहेत. अरे वा, हे बघ डिस्प्ले पण आहेत. सॅम्पल म्हणून लावले इथे बघा. बागडे आहेत. बागडे कसे आहेत? बांगडे 300 रुपये किलो. बागडे 300 रुपये किलो. बघू, दाखवा. मस्त एकदम फ्रेश आहेत. हे सोडे आहेत 350 रुपये पापलेट. 350 रुपये किलो आहेत वाकट्या. 400 रुपये किलो बोंबील आहेत. 150 रुपये किलो मांदिरी. 150 रुपये किलो आहेत. हे काय? मुशी कशी? 400 रुपये किलो. 150 रुपये किलो ढोमी आहे. तर अजून स्वस्त आहेत. 300 रुपये किलो आहे. हे काय? रेमट्या शिंगाळा 400 रुपये किलो. 300 रुपये किलोनी येईल. पाकड 800 रुपये किलो आहे. अरे वा, मस्त मच्छी, सुकी मच्छी, सगळ्या प्रकारच्या मच्छी देते यांच्याकडे. आले तर नक्की इथे येऊन सुकी मच्छी घ्या. मस्त आणि स्वस्त पण आहे. मावशीकडे मस्त वाकट्या आहेत. कशा मावशी वाकट्या? हा 500. मोठे आहेत जरा म्हणजे. आणि चांगले सफेद अशा चंदेरी पाहिजे वाकट्या. कालवण पण चांगलं चंदेरी व्हायला पाहिजे, तर वाकटी खायची मजा. नाही, ही छोटी वाम आहे. ही 1000 रुपये किलो आहे का? पिवळी वाम. आणि ती काली. पिवळी आणि कालीमध्ये काय फरक असतो? चवीला चांगले असतात. पिवळी वाम चवीला चांगली असते. आणि हे कसे सोडे कसे? 1600 रुपये किलो. ओके. आणि वाकट्या? वाकट्या 400 रुपये किलो आहेत. आणि हे काय? घोळ मासा कसं आहे ते? 1000 रुपये किलो. आणि हे कसली मासे आहेत? हा, पाकड बोलार. अच्छा, भरपूर प्रकारची मच्छी आहे ते बघू शकता. आणि हे बघा इथं पण मस्त आंबट एकदम भारी आहे. सोडे 1200 रुपये किलो आहेत. 450 ला आहेत. 400 ला मिळतील. 700 आहेत. 600 ला मिळतील. मोठे बोंबील आहेत. हे मस्त एकदम फ्रेश आहेत बोंबील. हा खाडीचा जवळ आहे का? हा कितीला? 400 ला. 350 ला मिळतोय. 400 चा आहे. आणि वाकट्या? वाकट्या 400 रुपये किलो. ओके. भरपूर आहेत. सकाळी ऍक्च्युली जास्त असतात. मी मागच्या वेळी आलेली ना, 2दा आलेली, तर ते संध्याकाळी आले. त्यावेळी एवढा मार्केट नव्हता. थोड्याफार सुक्या मच्छीवाल्या होत्या. आता यावेळी भरपूर जण आहेत इकडे. मस्त बांधून ठेवलेत बोंबील. कसे बोंबील ते? 400 रुपये किलो. आंबाड सुकट 250 ने आहेत आंबाड. आणि जवळा कसा आहे? 200 रुपये किलो. मस्त आहे. 200 रुपये किलो जवळा. मावशी कुठून आणता मग हे मच्छी? येते कुठून सगळी? आरनाळ्याची मच्छी सगळीकडे, जे सगळी जण येतात ती. अच्छा, म्हणजे शिवडीवरनं वगैरे नाही, मुंबईची नाही ना? आरनाळ्याची मच्छी आहे सगळी. गोणीच्या गोणी अशा येतात मच्छीच्या, सुक्या मच्छीच्या. दर शनिवारी असतो का मार्केट? आठवड्याचा बाजार म्हणजे खास सुक्या मच्छीचा बाजार आहे ना? पण आता सगळंच भरतोय म्हणजे. हा, ते असतोच त्याच्यामध्ये. भरपूर जण बसतात. पण चांगली फ्रेश आहे एकदम मच्छी. म्हणजे प्रत्येकाकडे मच्छी एकदम फ्रेश आहे. अशी काळवणलेली किंवा जुनी मच्छी नाही. म्हणजे सुकी मच्छी असते कशी थोडी लाल पडलेली वगैरे असते, तर तशी नाही. सगळ्यांकडे जी मच्छी आहे ती एकदम फ्रेश आहे. मस्त मच्छी आहे. आणि भरपूर प्रकारची मच्छी आहे. आणि स्वस्त पण आहे. बोंबील आला माझ्यासोबत. मावशी बोंबील तुझ्या सोबत आला. ते बघ, त्याला यायचं वाटतं माझ्यासोबत. ते पण दांडे वगैरे मस्त आहेत बघा. एकदम मोठे मोठे आहेत आणि फ्रेश आहेत. हे कसे आहेत दांडे? 500 रुपये किलो आहेत. आटा कसा आहे? 70 रुपये. अच्छा, 400 बोलतो, 350 ला देतो. 350 ला देतेस? मस्त आहे पण एकदम फ्रेश आहे जवळा. कुठून येतेस मावशी तू?
यावरून येते खारबावरून माल. खारबाव म्हणजे भिवंडीचीच ना? हा भिवंडीचीच आहे खारबाव म्हणजे. माल येते माझा करावा. कुठून? करावा करावा कुठं आला? बेलापूर. बेलापूरशी येतो. अच्छा, बेलापूरला पण भरपूर आहेत ना कोळण मच्छीवाले. तो माल इथं येते. अच्छा, रिक्षाचा भागा देवाचा. हो बरोबर. आणि एवढा उन्हात बसायला पण लागतो ना एवढा वेळ. छत्री घ्यायची ना मावशी? छत्री ठेवली का याच्यावर काळोख पडते मग तो काळा दिसतोय. दिसू दे काळा, पण तू नको काळी पडायला. नाही, काळा पडला तरी चालेल. काळी जाऊ दे का, चक्कर येईल ना उन्हात. इथे सगळं गरम मसाला पण मिळतो. म्हणजे इथं आठवड्याचा बाजारच भरतो. तर भरपूर प्रकारचा गरम मसाला आहे. काय रेट आहे गरम मसाल्याचा? 200 रुपये पाव. 800 रुपये किलो आहे. मिक्स मध्ये का सगळे वेगवेगळे? मिक्स गरम मसाला 200 रुपये पाव आहे. आणि सगळे पावडर पण आहेत. हळद पावडर, मिरची पावडर, मसाला आहे, गरम मसाले, धणे पावडर, काळा मसाला वगैरे सगळं आहे इथे. जे जे गरम मसाल्यामध्ये प्रकार असतात ते सगळं आहे. आणि सुका खोबरा पण आहे. सुका खोबरा कसा मावशी? 280 आम्ही देतात 180 मध्ये. 180 ना? अरे वा मस्त. आता मी 250 रुपये घेतला. मग स्वस्त आहे, स्वस्त एक नंबर. आणि चिंच कशी आहे? 40 रुपये पाव. 70चे अर्धा किलो. 40 रुपये पाव. 70चे अर्धा किलो. 70चे अर्धा. चिंच पण छान आहे, मस्त आहे. घेते मी नंतर. थोडा फिरते मार्केट आणि त्याच्यानंतर येते घ्यायला जेवढं. हे बाई इथे पण काय खारीक आहेत. खारीक कशी आहे तो? 150 रुपये किलो का होलसेल भाव. 150 रुपये किलो. अरे वा मस्त. आणि चिंच? चिंच 140 रुपये. 140 रुपये किलो चिंच. बघा बी वगैरे नाही याला, साफ वगैरे केलेली चिंच आहे. 140 रुपये किलोने आहे. आणि ड्रायफ्रुट्स कसे आहेत? काजू 950 रुपये किलो. बदाम 800 रुपये किलो. 800 रुपये किलो बदाम, 950 रुपये किलो काजू आहेत. गरम मसाल्याची भरपूर दुकानं आहेत. म्हणजे 4 मला वाटतं काहीतरी स्टॉल लागले तिथे. आणि दालचिनी बघा किती मोठे मोठे दालचिनी आहेत. कशी दालचिनी मावशी ती? 40 रुपये 50 ग्राम. 40 रुपये 50 ग्राम. लसूण बघा कसला मोठाच्या मोठा आहे. कसा आहे लसूण? 350 ला. अरे वा भारी, मस्त एकदम. आमच्या मार्केटमध्ये 400 500 असं काहीतरी आहे. आणि ते 350 300 असं रेट आहे. आणि लसूण पण चांगला मोठा मोठा आहे. मावशी कुठून आले तुम्ही? मानकोळीवरून इकडे आल्यात. अच्छा, दरवेळी येतं का इकडे शॉपिंग करायला? कशी अशी सुकी मच्छी इथली? एक नंबर ना. भरपूर जण येतात शॉपिंग करायला इथून. म्हणजे भिवंडीच्या बाहेरून पण बरेच जण येतात. आणि इथे बघा भरपूर पाट्या लागल्यात आपल्या बोंबलाच्या. कशी पाटी मावशी? कोणाची आहे? ए मावशी ओळखलीस का मला? ओळखलीस काय? तुझी शूटिंग केलेली मागच्या वेळी. कशी मावशी हे पाटी कशी? हा मी काय सांगता, ही 600 रुपये पाटी आहे. 600 रुपयाला किती किती किलो कशा असतात म्हणजे या? दादा दादा नीता फॅमिली ब्लॉग. ते 600. अच्छा 400 रुपये. 400 रुपयाला वागत्या मावशीकडे. मस्त छान आहेत एकदम. 400 रुपये. इथे पण भरपूर आहेत पाट्या. अशा पाट्याच्या पाट्या मिळतात बोंबलाच्या वगैरे. बोंबील कसे आहेत? 800 रुपये. ही वाली 1200. ही मोठी आहे ना एकदम. किती? आणि हे कशी? 1000 रुपये. 1000 रुपये. आणि छोटी वाली 200 रुपये. हे 200 रुपयाचे. मस्त छोटे बोंबील आहेत ना. कसे ते? 300 रुपये किलो. किलोवर जरा स्वस्त पडतात, वाट्यावर थोडे कमी असतात. तर शक्यतो किलोवरच घ्या आले तर. कसे ते काय जवळा? 250 रुपये किलो. म्हणजे कुठं आला? भिवंडीतच ना तुम्ही? अच्छा. आणि मग मच्छी आणता कुठून? मच्छी आम्ही सातपट्टी आरनाळ्याची. अच्छा, आरनाळ्याची मच्छी आणता तुम्ही, बरोबर. बोंबील कसे आहे? बोंबील चांगले आहेत का? कसे किलो किलोने घेतात सगळे जण कस्टमर. वाकट्या मस्त मावशीकडे. 350 रुपयापर्यंत तुम्हाला इथे वाकट्या मिळतात. आणि मस्त एकदम फ्रेश आहेत, भारी आहेत वाकट्या. बघा 1 किलो वाकट्या घेतात मी. मस्त भेटल्यात वाकट्या, पांढऱ्या शुभ्र आहेत एकदम. आजने आली पर्स घेऊन. पैसे आणलेस? जा जा गाडीवर लावायला सांग. जा, मला अजून फिरायचं आहे. जा. ही दे, हे आंबाड सुकट दे 1 किलो.
किलोच्या किलोने घेतात, 5-5, 6-6 किलो घेतात आल्यानंतर इकडे. मस्त बोंबील येते. अर्धा किलो बोंबील घेतलेत. मीडियम साईजचे घेते, छोटे एकदम पण नाही आणि जास्त मोठे पण नाही आहेत, कारण मोठे थोडे वहीच लागतात नंतर. खायला चांगले लागतात पण दोन्ही पण सेमच लागतात. मला छोटे आवडतात म्हणून मी छोटे घेतलेत. जवळा घेतला मी इथून. मस्त जवळा, एकदम फ्रेश आहे. खाडीचा जवळा आहे मेन म्हणजे हा. मस्त टेस्टी लागतो याची सुकट, म्हणजे कालवण केलं तर. सुकी करा कालवण करा भारीच लागते एकदम. सध्या ॲक्च्युली मार्गशीर्ष महिना चालू आहे, त्याच्यामुळे मच्छी एवढी सुकी मच्छी स्वस्त आहे. जर घ्यायचं असेल तर या महिन्यामध्ये सुकी मच्छी घ्या. नंतर अजून हा मार्गशीर्ष महिना संपला की नंतर अजून मच्छी महाग होईल. तर मी पण थोडीफार घेते मच्छी आता. सुका खोबरा पण घेते 1 किलो. खोबरा चांगला आहे, मस्त आणि स्वस्त पण आहे. आणि तेजपत्ता आणि चिंच घेतली 1 किलो. 120 रुपये किलोने भेटते चिंच. मस्त चिंच आहे एकदम. तर झालं आहे माझं आता मार्केट फिरून आणि शॉपिंग पण करून झाले माझी. म्हणजे सुकी मच्छी थोडी घ्यायची पण होती मला आणि हा मार्केट पण कधीपासून या मार्केटला यायचा पण होता. तर झालं आहे, मच्छी पण घेऊन झाली माझी आणि मार्केट पण फिरून झालं आहे. तर मस्त मच्छी होती, सुकी आणि छान होती. ताजी पण आहे आणि स्वस्त पण आहे. तर या मार्केटला यायचं असेल तर तुम्ही कल्याण स्टेशनवरून किंवा भिवंडीवरून किंवा मुंबईवरून कुठून पण येऊ शकता, कारण बाजूलाच मुंबई गोवा हायवे आहे इथे आणि हायवेजवळच इथे हा मैदान आहे. सुकी मच्छी जर कोण स्टोअर करण्यासाठी जर घेत असेल तर हा महिना एकदम बेस्ट आहे सुकी मच्छी शॉपिंग करण्यासाठी, घेण्यासाठी. कारण या महिन्यामध्ये नवीन मच्छी पण येते, म्हणजे सुकी मच्छी नवीन पण येते आणि स्वस्त पण असते. मार्गशीर्ष महिना आहे त्याच्यामुळे मच्छी थोडी स्वस्त आहे. तर आले तर लवकर इथे येऊन शॉपिंग करून घ्या. काय झालं? हां देते, थांब ना. आली मच्छीवाली, आली मच्छीवाली आली. अरे वा वा वा, काय आणलास? बोंबील, सुकट, वाकट्या, अजून आंबाड सुकट, जवळा, काय काय घेतला आज्ञेनी? भरपूर मच्छी खरेदी केली आहे ना. 4 घेतले. अजून ॲक्च्युली घरात भरपूर सुकी मच्छी आहे त्याच्यामुळे मी जास्त नाही घेतली, तरी भरपूर घेतले, स्वस्त होती म्हणून. वाकट्या मस्त भेटल्या एकदम. 350 रुपये किलो, नाहीतर मग 600, 500, 600च्या भावानेमध्ये असतात वाकट्या. ग्रामपंचायत सोनावळे गाव आहे आणि दर शनिवारी इथे आठवडा बाजार भरतो. तर बघू शकता संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मार्केट असतो हा. सकाळी 9 वाजता चालू होतो. तर आलेत तर या टायमिंगमध्ये तुम्ही दर शनिवारी इथे सुकी मच्छी घेऊन मस्तपैकी तुम्ही सुक्या मच्छी शॉपिंग करू शकता. तर चला, आमची शॉपिंग झाले आणि आम्ही आता निघालेलो आहोत. चला बाय बाय. आज्ञा, आवडला का तुला बाजार? तर मंडळी, हा सुक्या मच्छीचा मार्केट तुम्हाला कसा वाटला आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते पण कमेंट करून नक्की सांगा. आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढे नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय मंडळी.